नमस्कार, शुभ सकाळ मित्रांनो. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलवरती. तसेच या आपल्या कोकण नगरीमध्ये सुद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आमच्या मंडळाची परवा सत्यनारायणाची महापूजा होती आणि त्यानिमित्ताने आपलं नमन होतं. तर त्या नमनातील काही क्षण आम्ही या कॅमेऱ्यामध्ये टिपण्याचा प्रयत्न केला आहे. तर ते तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये हवालदार आणि त्याचसोबत आकर्षक असा कंसुबद्ध तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर. अशी कुत्रा झोपली मी जो अशी बंदूक ताणली, बंदूक ताणल्याबरोबर डुकर माझ्याकडे बघे, मी डुकराकडे बघे, डुकर माझ्याकडे बघे, मी डुकराकडे बघे. माझ्यावर गुरगुरे, अरे का माझ्यावर गुरगुरे. मग जो मी ऐकतोय काय, मी जो चाप वळला तेव्हा मला समजलं आणि मी बोलल्या तर मग घरातच विसरून आला. अरे काय तर मग बोलल्या घरात मग विसरला. मग म्हटलं काय आता इलाज नाही तर मग आता मी जातो घरात. मग मी जो वल्ला पाठी जो वल्ला उकरान जो त्याचा छोटा वल्ला माझ्या हातात बसायची उठायची वाली. अरे नाही म्हणजे काय, अरे बसा उठायची वांदी म्हणजे परवा त्या मेळा बसल्या पांड्याचा मागायला जेवण खाल्लं खाटा आणि जो झाली जोरात. अरे बसायलाच खाली वय ना म्हणजे काय, सगळा कार्यक्रम चड्डी, सगळा कार्यक्रम चड्डीत. काय सांगू, 2 दिवस चड्ड्या अशी धुळा नाही जागरण करून एवढी झोप आली आहे. 2-3 दिवस लग्ना करून काय विचारू नको. छान झोप आली आहे. मी काय म्हणतो, मी झोपतो, तू जागा राहा. चालेल, तू जागा राहा. मी इकडं आहे, तू त्या गेटवर जा. कुठल्या त्या गेटवर जा. तू पुढच्या डबावरून जास. मी पाटला राहायला बघतो. काय तर मराठीत बोल. म्हटलं मंगळ तू पुढच्या दरवाज्यात बस. मी मंगळा होतो. जाऊ दे, तू जा बस. तुझ्या नाही जमण्यातलं तू झोप. तू मी झोपतो. तू महाराज झालं की मला उठव. महाराज झालं की उठव मला. झोप. हा मी झोपतो. मला वाटत नाही 2 दिवस उठतो. सावका झाल्याचे सोडणार नाही. माझी जेवती स्वतःच्याच बापाला बंदिवासात ठेवून त्या राज्याचा राज्यकारभार माझ्या हाती घेतला. कालांतराने माझी बहीण देवकी ही लग्नास उपवर झाली. देशोदेशी नगरोनगरी जाऊन तिच्या रूपाला शोभेल असा वर शोधण्यात आला. शूरसेन राजाचा पुत्र वसुदेव याच्याशी मोठ्या थाटामाटाने तिचा विवाह संपन्न पार पडला आणि तिची वरात वेशीच्या बाहेर गेली ना गेली तीच आकाशवाणी झाली. राजा कौसा आनंदाचा भात लागतो. देवीच्या पोटी 8 बाळे जन्माला येतील आणि 8वा बल तुझ्या वैऱ्यात. त्या क्षणी
देवकीची वेणी ओढून तिचा शिरच्छेद करणार. तेवढ्या देवकी बोलली, दादा दादा, अरे माझ्या कपाळावरचं भासिक सुटलं नाही तेव्हा तू काय करतोय? चांडाळणे चांडाळणे, तुझ्या पोटी 8 बाळे जन्माला येतील आणि 8वा बाळ माझा वैरी आहे. कालांतराने वासुदेव देवकीची 6 बाळे मीच शिळावर आपटून आपटून मारून टाकले आणि 7वा गर्भ तर माझ्या भीतीनेच गर्भशयात नाही साधला. आता राहिला तो 8वा त्यालाही मी माझ्या हाताने आवळून आपटून मारून टाकला. कृष्ण 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 महाराजांचा सगळ्यांनी आशीर्वाद. मी याला सुद्धा काय सांगितलं, उत्तव त्याच्या पुढे सागर म्हणला माझ्या सोन्याच्या कानातलं पाहिजे. माझा कृष्ण पाहिजे. कृष्ण 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 जाणार मुस्किट जाणार मुस्किट कांगर बोल. आमचे लाडके भाचे कृष्ण त्यांना या ठिकाणी हजर करा. तुझी चार मी काय विचारणार नाही. माझी सांगता की आवाज नाही आता जाईल आवाज नाही तुमच्या आवाज तुमचा पोपट मी सांगतो. काय चाललंय हे? मला कृष्ण पाहिजे. कृष्ण कृष्ण चोच बोलतो चोच.
नको जाऊ. आणि मी तुझा मामा नाही. चांदर बोलते कृष्णाची पाहुणचार करा. आम्ही अजून जिवंत आहे. मी जोपर्यंत जिवंत आहे तुमचा कुठच्याच केसाला धक्का लागला बाबा. अरे मी आहे ना ते बघितलं